प्रत्येक गोष्टीसाठी भांडावं लागलं. आता 15 ऑगस्ट सगळा देश स्वातंत्र्य साजरा करतो दिन. आम्हाला सुटीच नाही, कामगारांना एकही सुटी नाही, वर्षाला एकही सुटी नाही. तर म्हटलं आता काय करायचं ह्याच्यात काहीतरी. तर आम्ही असं ठरवलं की आम्ही अशा जिथे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झेंडा फडकवणार आम्हाला त्याच झेंड्याला जाऊन सलाम करायचा आहे. त्याच का? अरे मुख्यमंत्री फडकवणार तिथे आम्ही जाणार आहे. आणि पोलिसांना दिलं पत्र की आम्ही तिथे येणार आहोत. आम्ही ती अशी अडचण थांबवावं तर झेंड्याला सलाम करण्यापासून थांबवलं. सोडून द्यावं तर हे तिथे गेल्यानंतर आम्ही जायला. आणि कामगारांनी ठरवलं होतं जय हिंद ह्या खेरीज दुसरी घोषणा नाही द्यायची. आमचा पगार नाही झाला, नथिंग, काहीही नाही, फक्त जय हिंद 3दा म्हणायचं आणि परत यायचं. ते पोलीस इथे थांबवतात तिथे थांबवतात, इकडनं कामगार गेले तिकडनं गेले आणि त्या मंत्रालयाच्या बाहेर तिथे जमले. आणि आतमधलं झाल्यानंतर बाहेरनं जय हिंद, 1000 माणसं जय हिंद, 1000 माणसं जय हिंद, 3दा. आतल्या लोकांना तेच काय कोण येथे. मग पुढच्या वर्षी 2019 मध्ये आम्ही पुन्हा पत्र लिहिलं आम्ही येणार. तेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी ते तिथे 15 ऑगस्टला मंत्रालयाच्या समोर बनवतात ना, तिथे IAS अधिकारी, IPS अधिकारी, माजी हे, त्याच्यानंतर माजी अधिकारी, निवृत्त अधिकारी, मंत्रालयातले अधिकारी असं सगळं असतं. त्याच्या बाजूला एक रीतसर तिथे बोर्ड लावून सफाई कामगार. आणि मला त्यांनी अगोदर ॲडव्हान्समध्ये पत्र दिलं की तुम्ही आणि तुमच्याबरोबर 4 कामगार या. म्हटलं ठीक आहे येतो, चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी जाऊन पाय रोवावा लागतो. किमान वेतन 900 आहे ना, तर तुम्ही जर काय गेलात